इचलकरंजी जुना चंदूर रोड परिसरात अवैधरित्या मद्यसाठा 3 जणांना अटक। शिवाजीनगर पोलिसांनी जुना चंदूर रोड परिसरातील 2 ठिकाणी छापे टाकून विनापरवाना मद्यसाठा प्रकरणी तिघांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीपक अमृत निपाणे वय 42, गणपती गुंडाप्पा चव्हाण वय 70 आणि सुरेश गणपती चव्हाण वय 38 सर्व जुना चंदूर रोड यांचा समावेश आहे। पोलिसांनी या कारवाईत एकूण 30,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुना चंदूर रोड येथील डॉक्टर चव्हाण यांच्या पत्र्याच्या शेडलगत गणपती चव्हाण व सुरेश चव्हाण हे विनापरवाना देशी दारूचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली। त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून देशी दारूच्या विविध कंपन्यांच्या बाटल्या, रोख रक्कम, फ्रीज व इतर साहित्य असा एकूण 20,010 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम हुसेन गजवरसाब सनदी यांनी फिर्याद दिली आहे। त्यानंतर त्याच परिसरातील ज्ञानगंगा गल्ली येथे दीपक निपाणे याच्या मालकीच्या शेडवरही छापा टाकण्यात आला। या ठिकाणी देखील तो विनापरवाना मद्यसाठा करून खुलेआम विक्री करत असल्याचे आढळले। या कारवाईत देशी दारूच्या विविध कंपन्यांच्या बाटल्या, फ्रीज आणि इतर साहित्य असा एकूण 9,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिरीष भास्कर कांबळे यांनी फिर्याद दाखल केली आहे। Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon.